कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। कोल्हापुरातील पाटाकडील तालीम मंडळाचा 18 वर्षाचा खेळाडू आदित्य कल्लोळी याची आसाममधील नॉर्थ ईस्ट युनायटेड फुटबॉल क्लबमध्ये निवड झाली आहे। त्याच्या निवडीबद्दल शनिवारी पाटाकडील तालमीच्या वतीनं अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, संपत जाधव आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते शिवाजी पाटील यांच्या हस्ते सत्कार झाला। तसंच 10वीच्या परीक्षेत 99% गुण मिळाल्याबद्दल संचित तेलंग या फुटबॉलपटूचाही विशेष गौरव करण्यात आला। यावेळी सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक शरद माळी, बाळ निश्चिते, प्राध्यापक परशुराम कल्लोळी यांच्यासह तालमीचे पदाधिकारी उपस्थित होते। कोल्हापूर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात कार्यरत असणारे अजय बाबूराव खोडके यांचं नुकतंच निधन झालं। त्यांच्या उत्तर कार्यावर होणारा खर्च टाळून कैलासवासी हरिभाऊ प्रभावळकर खाटीक युवा मंच तसंच अखिल भारतीय हिंदू खाटीक समाज यांच्या वतीनं पंचगंगा स्मशानभूमीला 10,000 शेणी दान करण्यात आल्या। यावेळी शीतल प्रभावळकर, सुनील इंगवले, उत्तम कांबळे, नंदकुमार मोरे, किरण प्रभावळकर, संजय मोरे, प्रथमेश घोडके, संग्राम भोपळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। कोल्हापुरातील व्हीनस कॉर्नर इथल्या श्री लक्ष्मीनारायण मंदिर ट्रस्टच्या वतीनं अन्नदानाचा उपक्रम राबवला जातो। ट्रस्टचे अध्यक्ष श्रीनिवास मालू, उपाध्यक्ष मनीष झवर, सेक्रेटरी राजेंद्र शर्मा, खजानीस महेश बलदवा आणि लक्ष्मीनारायण अग्रवाल यांच्या पुढाकारातून गोरगरीब, गरजू आणि फिरस्त्या लोकांना प्रसादरूपी अन्न दिलं जातं। शिवाय प्रत्येक संकष्टी दिवशी खिचडी प्रसादाचं वाटप केलं जातं। कोविड काळापासून अशा प्रकारच्या प्रसाद वाटप उपक्रमाला सुरुवात झाली आहे। गेली 4 वर्ष अखंडित अन्नदानाचा यज्ञ सुरू असून त्यासाठी शालिग्राम सारडा, श्याम मुंदडा, सदानंद गुप्ता यांच्यासह भाविकांचं पाठबळ लाभतंय। T20 विश्वचषक स्पर्धेत रविवारी भारत-पाकिस्तान संघात लढत झाली। मूळचे कोल्हापूरचे रहिवासी असलेले समीर झुरळे यांनी न्यूयॉर्कमध्ये झालेल्या भारत-पाक सामन्याचा आनंद लुटला। त्यावेळी त्यांनी न्यूयॉर्क क्रिकेट मैदानावर आय लव्ह कोल्हापूर असा फलक झळकावला। या फलकानं क्रिकेटप्रेमींचं लक्ष वेधून घेतलं, तर समीर झुरळे यांचं कोल्हापूरवरचं प्रेम या फलकातून दिसून आलं। त्यामुळे टीव्हीच्या पडद्यावर सामना पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी हा चर्चेचा विषय ठरला। रिक्षा व्यावसायिकांच्या विविध प्रश्नांवर रस्त्यावर उतरून लढा देणाऱ्या स्वर्गीय रामभाऊ थोरावडे यांची रविवारी 92वी जयंती होती। या निमित्तानं बिंदू चौकातील न्यू करवीर ऑटो रिक्षा युनियनच्या कार्यालयात निवृत्त पोलीस उपाधीक्षक सतीश माने, जिल्हा रेणुका भक्त संघटनेचे अध्यक्ष गजानन विभूते, वीरशैव बँकेचे संचालक आणि वृत्तपत्र विक्रेते सतीश दिवटे, वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे रघुनाथ कांबळे, किरण भनगुत्ते, राजू थोरावडे, राजेश गवळी यांच्या उपस्थितीत रामभाऊ थोरावडे यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। तसंच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी रमेश गवळी, गजानन विभूते, कॉम्रेड रघु कांबळे, मनोज थोरावडे, दीपक खांडेकर, बाबा साळोखे, राजू मांडवकर उपस्थित होते।